माई पौर्णिमा पौर्णिमा किरणच्या मागोमाग तुझं येणं मला सगळं काही सांगून गेलो. किरणसाठी तुझ्या जीवाची होत असलेली घालमेल मी तेव्हाच पाहिली होती. तू तुझ्या परीनं लपवण्याचा खूप प्रयत्न केलास ना, पण वात्सल्याचा पाना असा लपून नाही राहत पुरी. माई माई मला माफ करा माई, माझी चूक झाली. मी तुमच्याशी खोटं बोलले माई. माई मला मला तुम्ही काय पाहिजे ती शिक्षा द्या, पण मला मी इथून जाणार नाही माई. पौर्णिमा रडू नकोस, रडायचं नाही. हे बघ मला सांगशील का काय झालं? हे बघ मला कल्पना आहे नक्की काय घडलं असेल. पौर्णिमा अगं या वयात अशा चुका होतात कधी कधी, पण आपण निराश नाही व्हायचं, नाही हार मानायची. आपलं आयुष्य आपल्याला स्वतःला घडवायचं असतं आणि या अशा परिस्थितीतून सावरण्यासाठी आपण ज्या माणसाला आपलं मानतो ना त्या माणसाकडे आपण आपलं मन मोकळं करायचं असतं. मला सांग, आपण आपल्या आईपासून कधी काही लपवतो? नाही, रडायचं नाही. सांग मला नक्की काय झालं? नाही, आपल्या गावातल्या बोल ना बाई. मी आपल्या गावातल्या लालजींचा मुलगा सूरज आणि मी आम्ही मुंबईत एकाच कॉलेजमध्ये शिकत होतो. आम्ही एकमेकांच्या प्रेमात कधी पडलो ना ते कळलंच नाही हो. आणि